महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समिती बरखास्त होण्याची शक्यता आता वर्तवली जाते। प्रदेशाध्यक्षांसह सर्वच पदांवर नव्यानं नेमणुका केल्या जाणार असल्याची चर्चा देखील आता रंगू लागलेली आहे। विधानसभा निवडणुकीतील पराभवाची आता काँग्रेसच्या हायकमांडनं गंभीर अशी दखल घेतल्याचं देखील बोललं जातंय। काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडून प्रदेश काँग्रेसच्या कायाकल्पाची योजना आखली जाते। प्रदेशाध्यक्षपदी आता कुणाला नेमलं जाणार, कुणाची वर्णी लागणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि याच संदर्भातील पेच सध्या काँग्रेस समोर पाहायला मिळतोय। नाना पटोले यांची महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदावरून उचलबांगडी होणार का, त्यांना हटवणार का, हेच पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची बातमी आहे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समिती ही बरखास्त होण्याची शक्यता आहे। महाराष्ट्रातील मोठ्या पराभवानंतर आता काँग्रेस हायकमांडनं हा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे। प्रदेशाध्यक्षांसह काँग्रेसमधील सर्वच पदांवरती नव्यानं नेमणुका केल्या जाणार असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागलेली आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेससह मवियाचा मोठा पराभव झालेला होता आणि या पराभवाची गंभीर दखल आता काँग्रेस हायकमांडने घेतलेली आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे। शिवाजी, महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर आता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समिती बरखास्त करण्याचा निर्णय कुठेतरी हायकमांड घेणार असल्याची माहिती मिळते आहे। नाना पटोले यांना दिल्लीमध्ये राहुल गांधी यांनी कधीही भेट नाकारली नाही। पूर्ण ॲक्सेस नाना पटोले यांना होता। मात्र ज्या पद्धतीने काँग्रेसचा पराभव झालेला आहे त्याचं कुठेतरी चिंतन राजधानी दिल्लीमध्ये सुरू आहे। एका काँग्रेसच्या बड्या नेत्याने माध्यमांशी बोलताना असं म्हटलं होतं की आमच्या नेत्यांनी टेलर के पास जाने से बूथ पे जाते तो 10-15 जगह तो बढ़ जाती। यामुळं ही जेव्हा निवडणूक सुरू होती तेव्हा यांचे अगोदर कोट शिवलेले होते असं एका बड्या नेत्यानं माध्यमांशी ऑफ द रेकॉर्ड बोलताना बोललं होतं। अनौपचारिक गप्पा सुरू असताना म्हटलं होतं। आणि एकंदरीत नाना पटोले यांच्या बाबतीत नक्की काय घडलं, कशामुळं एवढा मोठा पराभव झाला आणि याची कारणमीमांसा सुरू असताना अनेक नेते हे स्वतःला मुख्यमंत्री, काही मंत्री, कोणाला गृहमंत्री अशा आवेशात वावरत होते। त्यांनी जनतेशी थेट संवाद जो आहे तो ठेवला नाही, ती नाळ तुटली होती आणि ग्राउंडचा सेन्स जो आहे तो विसरले। या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता नक्की काँग्रेसचं महाराष्ट्र काँग्रेसचं पूर्ण समिती जी आहे ती बरखास्त करायची की या सगळ्या याच्यामध्ये काही बदल करायचे हा विचारांती केंद्रीय काँग्रेसचे नेते आले आहेत। मात्र यामध्ये सगळ्यात मोठा हा प्रॉब्लेम आहे की आगामी काळात 5 वर्षामध्ये काँग्रेस सत्तेवर असणार नाही राज्यामध्ये आणि जो खर्च आहे तो मोठ्या प्रमाणात असणार आहे। कारण राज्यातील एखादा पक्ष साधारण नॉमिनली जरी चालवायचं असेल तर साधारण 40 ते 50 लाख रुपये राज्यातील सर्व जे कार्यालय आहे त्याचा खर्च मोठा आहे। तर या सगळ्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर बरखास्त करण्याच्या इथपर्यंत केंद्रीय नेतृत्व पोहोचल्याचं समजतंय। मात्र सध्या काँग्रेसचं प्रदेशाध्यक्षपद नक्की कोणाला द्यायचं आणि या सगळ्या खर्च घेऊन काँग्रेसचे जे पराभूत झालेले उमेदवार आहेत त्यांना सोबत घेऊन पक्षाला पुढे घेऊन जाणारा नेता कोण असेल, त्याचबरोबर पराभूत झालेले उमेदवार यांना उमेदीनं पुन्हा एकदा उभं करणं गरजेचं आहे। आगामी काळामध्ये राज्यामध्ये ज्या महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्या कशा पद्धतीने लढवल्या शिवाजी, तुम्ही आमच्या सोबत असेच राहा। आणखी एक महत्त्वाची ब्रेकिंग बातमी येते। फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरेंचा फोन फडणवीसांना गेला असल्याची माहिती आता समोर येते। दुसऱ्याच दिवशी फडणवीसांना फोन करून ठाकरेंनी शुभेच्छा देखील दिल्याचं पाहायला मिळतंय। शपथविधीला अनुपस्थित राहिल्यानंतर ठाकरेंनी फडणवीसांना दुसऱ्याच दिवशी फोन केलेला होता। शपथविधीच्या अगोदर फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांना फोन केला, शपथविधीसाठी निमंत्रण दिलेलं होतं। मात्र ठाकरे या शपथविधीला अनुपस्थित राहिलेले होते। मात्र शपथविधी झाल्यानंतर ठाकरेंनी फडणवीसांना फोन करून शुभेच्छा दिल्याची माहिती आता समोर येते। या संदर्भात पुन्हा अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे। शिवाजी, आधी फडणवीसांनी शपथविधीसाठी ठाकरेंना निमंत्रण दिलेलं होतं, मात्र ठाकरे अनुपस्थित राहिले। मात्र फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर ठाकरेंनी स्वतः त्यांना फोन केला होता अशी माहिती आता समोर येते।
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरे यांनी फोन केला होता। याचं कारण असं होतं की मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली आणि ते त्या उपस्थित नसल्यानं अनेक चर्चांना उधाण आलं होतं। मात्र स्वतः या सगळ्या संदर्भामध्ये उद्धव ठाकरे यांनी फोन केला होता आणि उपस्थित न राहण्याचं त्यांचं जे वैयक्तिक कारण होतं ते देखील या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांना सांगितल्याचं भाजपच्या एका बड्या नेत्यांनी पुन्हा टीव्हीशी बोलताना सांगितलेलं आहे। तर एकंदरीत पाहता जी चर्चा सुरू होती की देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा उद्धव ठाकरे यांनी दिल्या नाही, मात्र त्या शुभेच्छाही दिल्या। त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातले सर्व जे माजी मंत्री होते, माजी मुख्यमंत्री होते, जे बडे नेते होते, सामाजिक संघटनात काम करणारे नेते होते, या सगळ्यांना मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यापूर्वी फोन केले होते आणि फोन करून शपथविधीला उपस्थित राहण्याच्या संदर्भामध्ये आमंत्रित देखील केलं होतं। मात्र सर्व नेत्यांनी, शरद पवार असो, उद्धव ठाकरे असो, अशोक चव्हाण असो, या सगळ्यांना फोन केले होते। मात्र शरद पवार यांनी पार्लमेंटचं सेशन सुरू असल्यानं उपस्थित राहणार नाही हे देवेंद्र फडणवीस यांना कळवलं होतं। त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांना शिवाजी शरद पवारांनी आपण शपथविधी सोहळ्याला का उपस्थित राहणार नाही हे कळवलेलं होतं। त्याचबरोबर ठाकरेंनी देखील फडणवीसांना फोन करून त्यांना त्यानंतर शुभेच्छा दिलेल्या होत्या।